गेला आज दिलं 20 नसतं. टन माल आहे तुमच्या 900 झाडांमध्ये. 900 झाडामध्ये 100% साहेब मी तुम्हाला खात्रीने सांगतो 20 टन आपला माल निघणार आणि 4 टनच बेदाणा निघणार. कारण हो, काही नाही, आत्मविश्वासच आहे आपल्याला ह्या वर्षी लय बाजारात. झालं. आणि रिझल्ट किती दिवसात? हे रिझल्ट लय झटक्यात. तिसऱ्या instant. दिवशी. मी नाही तर गळाटलो होतो की त्या दिवशी किती मी नाराज होतो. एवढं अपडाऊन जर म्हणलं आपल्याला रिझल्ट येत नाही तर मग करायचं आहे. त्याच्यात आमच्या आत्याचा मुलगा होता असा मनी तोडायचा आणि पाणीच दावायचा. बरं मम्मी होती मला इतकं टेन्शन आलं. कारण का तर साहेब तर मला म्हणले आता होत नाही. तेव्हा मग पाणी दावायचं ना आता काय क्लिअर कट आहे. क्लिअर कट आता घरी अगर म्हणजे मी आत्याचा मुलगा ह्याच दोरीत बसलो होतो. आता हा गड बघा याच्यात काहीच मम्मी नाही. हे याच्यात तुम्ही 8 दिवसापूर्वी पाणी होतं. 100% यावं कसं होतं माहित आहे का? ही जी घड आहे ह्याच्यात नुसतं पाणीच नाही आपलीच गाडी जाणार आहे तर पंचमी झाले. काय म्हणतात सर? काय एकदम ठीक. निवांत. एकदा तुमचा परिचय द्या आणि नाव नंबर. माझा परिचय सज्जन भागवत चिडके, राहणार देवडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. माझा मोबाईल नंबर 8551955510. आताच्या बागेत किती एकर किती क्षेत्र आहे आणि झाडं किती? आपले 900 झाड आहेत. साधारणपणे 900 झाडामध्ये माझा कच्चा माल 20 ते 22 टन निघतो. 100 टन. आणि इथून मग इथून मागचा अनुभव काय 14 टनाच्या वर बागेत. द्राक्षाचा अनुभव किती वर्ष 6वं पीक आहे माझं. 5 वर्षाचा मला क्लिअर अनुभव आहे. आणि दरवर्षी किती प्रमाणात वाढत गेला? ह्या वर्षी डायरेक्ट किती वाढणार? डायरेक्ट माझा ह्या वर्षी चांगला एक तिसरा हिस्सा पूर्णच वाढणार आहे. 14 ते 21. दीड ते 1.5-2 टन माल वाढीव निघणार आहे बेदा. नाही नाही कच्चा माल. कच्चा माल. कच्च्या मालामध्ये चांगला 7-8 टनाचा फरक आहे. 7 टनाचा हं, वाढणार. वाढी वाढी. हो आहे 100% आहे. आता हातात आलेली बागा ह्याच्यात तूट काय आहे काय आहे आज 10 दिवसापूर्वी उतरायची ह्याच्यात आता तुमची मम्मी जाणार आहे का काय जाणार आहे? काहीच नाही. काहीच नाही माझं ना. गेला आज दिलं 20 नसतं. टन माल आहे तुमच्या 900 झाडांमध्ये. 900 झाडामध्ये 100% साहेब मी तुम्हाला खात्रीने सांगतो 20 टन आपला माल निघणार आणि 4 टनच बेदाणा निघणार. कारण हो, काही नाही, आत्मविश्वासच आहे आपल्याला ह्या वर्षी लय बाजारात. झालं. आणि रिझल्ट किती दिवसात? हे रिझल्ट लय झटक्यात. तिसऱ्या instant. दिवशी. मी नाही तर गळाटलो होतो की त्या दिवशी किती मी नाराज होतो. एवढं अपडाऊन जर म्हणलं आपल्याला रिझल्ट येत नाही तर मग करायचं आहे. त्याच्यात आमच्या आत्याचा मुलगा होता असा मनी तोडायचा आणि पाणीच दावायचा. बरं मम्मी होती मला इतकं टेन्शन आलं. कारण का तर साहेब तर मला म्हणले आता होत नाही. तेव्हा मग पाणी दावायचं ना आता काय क्लिअर कट आहे. क्लिअर कट आता घरी. अगर म्हणजे मी आत्याचा मुलगा ह्याच दोरीत बसलो होतो. हा. मला म्हणला तुझा माल निघत नाही मला जास्त. मम्मी होते. जे टेन्शन आलं माल इतका धरलाय साहेब तर म्हणते आता हे यशस्वी होतंय. तरी मी निम्यातनच आपण किती निम्म्यातनं अर्ध्यापासून पुढचं. अर्ध्यातनं 5 लिटर सॉइल उडवलं. हा. 50-50 10 लिटर हा. आणि 72 20 20 लिटर. लिटर गेले. मग आता काय वाटते? एक नंबर नक्की. नक्की. आणि हे एक रिझल्ट ह्या वर्षी आला बा आपल्याला 50-50 सोडले काय ही जी ममिफिकेशन जी आहे ना हा. ही लय नॉर्मल आहे माझं. ही माझं आधी चिटकलं होतं साहेब यायच्या आधी. हा. साहेब यायच्या आधी हा मम्मीच झालेलं होतं. हे झालतच नॉर्मल. बरं. पण इतक्या लोलला माझ्या मम्मीच माझ्या बागात काय नाही. ही मी किरकोळ समज 1% किरकोळ. किरकोळ अर्धा टक्का. पहिल्या वर्षी माझं असं माल असा होता. हा. अशी मम्मी निम्यापर्यंत अर्धे गड एवढे हो, गड. तेवढं. तुम्हाला एक माहिती का विषय? ज्या शेतकऱ्यांनी 72 सोडले डायमंड 72 99% त्याचा मम्मी थांबला पाहिजे. किती? 99%. मुळी बंद पडणार म्हणून पाणी तो म्हणजे ती भोर भरायचं. मी काही तर केल्या स्पॉटे टाकले त्यामुळे औषधाचं तेवढंच प्रमाण गेलं कमी ना. गेलं. हा ही टॉप मध्ये भाग आहे. 6 वर्षात पहिल्यांदा 6 वर्ष. पहिल्यांदा
ती अर्ध्यापासून एसबीटी तुम्हाला मिळाली. सेटिंग बसून एकच का? सेटिंग सेटिंग पूर्ण झालं. आणि त्याच्यात रिझल्ट किती आला? 74,000 100 पैकी 74% काम तुम्ही रासायनिक केलं, तर रिझल्ट 74% आला का? नाही 74% आला. 50% त्याचा रिझल्ट आला. 25% गेले जेव्हा मग ही जी सोडलं आपण 50 तिथनं मालानं माझ्या साईज एक नंबर झाली. साईल 5 लिटर गेलं बागायला आणि 50 10. म्हणजे 74,000 एका बाजूला आणि 10 लिटर 50 तो एका 4,000. आणि तुमचा खर्च 5-6 हजार रुपये तुमचा लय झाला खर्च. 5-7 हजारात परत एवढं झालं. मी एक मानतो तुमच्या प्रोजेक्टला, माझी मम्मी जाईल नाही त्याला मिळालं नाही म्हणजे तुम्ही फक्त लिक्विड ग्रेड आज एवढं समाधान नाही एवढं. बरोबर. म्हणजे तुम्ही असं समजा का एसबीटी फक्त 2%. हो दोनच ग्रेड मी तुमचे वापरले. एवढं वापरताय आणि 100% खूप रिझल्ट. आता एप्रिल पासून आहे आमचा नियोजन. आमच्या बेस 100% बेस टाकताना 100% तुमचा वापर. आजूबाजूला जी बाग आहे गावात तर काय फरक वाटतं एवढं शेवटच्या नाही नातेवाईकाच्यात आहे बा, पण त्याची झाडाची संख्या जास्त असते. माल आपल्यासारखा असा त्यावेळेस सुद्धा नाही. नाही ती मम्मीचं प्रमाण किती वाढलं? मम्मीचं प्रमाण मी बघायला गेले आती मम्मीचं प्रमाण पूर्ण परिसर पूर्ण त्याला सजेशन केलं की अरे वापराय ते कसं आहे, आपण सांगायला गेल्यावर त्यांना वाटतं की काहीतरी मग त्यांना तसंच जग मारायचे. आता मागच्या वेळेस म्हणून येते ती जेव्हा ह्याचा परिणाम त्यांना साहेब कळणार आहे. अजून 20 दिवस जेव्हा आपला भेदाना भरडल 4 टन 3 900 झाडा तेव्हा मग ती 1500-1600 झाडावाला आपल्याकडे येतात. तो काय केलं मग तेव्हा मग त्यांना आपण सांगितलं पटतं. आता सांगायला गेलं की ती स्वतःला म्हणते मी लय हुशार. आले आता आज मी 2 दोरे फिरले क्लिअर खर्च सगळं झालं. मग तर आत्मविश्वास आज वाढला. आता टेन्शनच नाही. आता बिंदाचं बिनधास्त 4 टनच घ्यायचं सुद्धा नाही बाकी. बरोबर. हा तिच्यात यायला तर मला टाइम मी फवारायला येत. काय काम लेबरचं असलं तेवढं, नाहीतर आपण सारखं ह्याच्यात उठलं गेलं एवढं कुठं काम आहे. जेव्हा आत्मविश्वास वाढायचं मेन काम कोणी केलं एवढं आत्मविश्वास या सरांचं काम समाधान सरांचं. एक नंबर आपल्याला प्रोत्साहन मिळलं. आणि तीच जर आधी 1 महिना आमचे होत होते सेटिंगच्या आधी एक सॉइल जर बागाला एक कमीत कमी 10 लिटर आधी गेलं असतं, अजून सुद्धा माझा 100-200 किलो माल बांधला. 2 टन वाढ. एका झाडावरती किती गडे आणतात? आपल्या एका झाडावरती तुम्हाला सांगतो 80-90 मोठं गड आहे. 80-90. हो 100%. एका काडीला आम्ही 3-4 घड धरले. माझे असतानाच काडे आहेत 30-35 कुठं 40. मग त्यातले अजून 5 फेल धराय कुठं गाडी दिसते फेल तुम्हाला दिसते. फक्त फेल कशी आहे, एखाद्या काडीला 2 घड एखाद्याला येत म्हणजे सरा 4-3 घड. सरासरी 3 गड तर आहे. हो 100% 3 घड. आणि त्याच्यात बाकी म्हणजे बाहेर 50% मंजूर हो. 1% झाला. म्हणजे 8 दिवसात तुम्हाला एवढी सुधारणा मिळाली. बरोबर नाही? आता पूर्ण जर बाग जर बघितली कुठंही तुम्ही कुठंही लावा शूटिंग आज बातच त्याच्यात आपलं हे दिसणार. एक वजन एका याचं वजन किती? कशाचं? एका गाडाचं जास्ती असतं वजन. एका झाडाचं तुम्हाला सांगतो कच्च्या झाडाचं 800-900 ग्रॅम पर्यंत एक घड. एक त्याच्यापेक्षा कमी 500च्या आत एक बी घड आपल्याला या पुढे या. आता हा गड बघा. याच्यात काहीच मम्मी नाही. हे याच्यात तुम्ही 8 दिवसापूर्वी पाणी होतं 100% यावं कसं होतं माहित आहे का? ही जी घड आहे ह्याच्यात नुसतं पाणीच नाही ऑफिस कार्य जाणार आहे तर पंचमीत झाले. तेव्हा दावा ह्याच्यात मला पाणी हे जर छोटे आता या गडाचं वजन किलोच्या आसपास असेल. बरोबर. आणि मम्मीचं प्रमाण बघा ना. त्याच्यात नाहीच. जे तुम्ही म्हणता अर्धा 1 गड पूर्ण गच्च आहे तसं. पूर्ण पॅक. बरं आता बघा ना हे जे आहे ना कलर यायला लागला बरं. त्याच्यामध्ये बघा. कापा बरोबर थोडा मध्ये बघा घर आहे का पाणी आणि किती दिवसाचा रिझल्ट एक 10 दिवस. 10 दिवस. जर अजून एक ऍप्लिकेशन केलं
अजून त्याच्यामध्ये नाही करायचं, कारण सोडण्या बाबतीत आपलं कमी नाही. मला प्रत्येक जण म्हणायचं की तुझी मम्मी सुट्टी आहे, तर आपल्यात मम्मी जाईल नाही, त्यामुळे मी छातीतपणे सांगते माझा 4 टनाच्या वरच द्या. आणि कच्चा माल कच्चा टन 20 ते 22 टनच निघणार. 30 ते 32 गुंठ्यात. ₹900 मोर्च्या वेळेस आहे बघा. टार्गेटच आहे आत्ताच मोर्च्या वर्षीच 15 टनच माल काढून दावाय. 15 टन कसला बेदाना, 50 टन कच्चा माल काढाय. 2500 झाड त्यात काय आपण म्हणलो तुम्हाला, त्याच ताकदीने उतरायचं. बागाला खायला कवा कमी सांभाळा. पहिल्यापासून हे ताकदीने उतरलेत, फक्त मार्ग रॉंग होता. तिथं मला मन नाराज व्हायचं. हो माल यायचा. बागाला माल संख्या जास्त, वजनात गेलो की 2700-2800च्या वर मालच गेला नाही. 3 टन झाला नाही. आता तुम्हाला सांगतो 6 वर्षाची 6 पीक. मला म्हणलं एका साहेबांनी सांगितलं बाग उतरायच्या आदल्या दिवशी सुद्धा तू पोटे टाकते गरज म्हणलं. तुला कोणी सांगितलं घेत नाही, बरोबर आहे तुम्ही म्हणला ना. मग हे म्हणला तू खर्चात पडतो. मी म्हणलं माझा खर्च सांगितलं 74,000 आहे भाऊ. फवारणी सोन्याचं तुझा किती आहे म्हणला 2 झाड. साहेब किती 1300. त्यांच्यापेक्षा किती झाड, किती झाड 400 झाड आगाव. खर्च किती आहे त्याचं. वडील त्याला असलं बोलायला लागलं 1.25 लाख खर्च असतो. तुला जर खोटं वाटत असेल माझं वय आहे, तुम्हाला सुद्धा वय आपण आणून दाखवतो. ती सुंदर आणि एकदम म्हणजे आपण म्हणतो की प्रामाणिकपणे अभ्यासू, प्रामाणिकपणे आणि कोणताही स्वार्थ न ठेवता एवढी सुंदर माहिती दिली. ही माहिती आपल्या शेतकऱ्यांना पाहिजे. तुमचा नंबर आहे 8551 95 85 10. बरोबर. आता तुमचं मार्गदर्शन तुम्हाला समाधान सरांनी. त्यांनी खरं तुमचं समाधान केलं. 1 नंबर. हा? लय समाधान. लाखात नावाप्रमाणे लाखात समाधान. संत त्याच्यासाठी ही काही असं आपल्याला बाबा ज्या टायमिंगला आपण भेटू माझं असं त्या टायमिंगला फक्त ते आधार देते ते हे औषध आण विषय मिटतंय. मग मी त्या टायमिंगला काय कोण जर सोड कुठं गेलो भरपूर पालत घातलं आणलं सोडलं. त्याच्यानंतर ना साहेब आलं. साहेब म्हणलं आपलं स्वाईल 50-50 द्या म्हणलं, 10-5 द्या म्हणलं लिटर. मी ह्याने आणून ठेवतो इथं. मी संध्याकाळची लाईट होती, आलो 10 लिटर बॅलर मध्ये पलटी केलं की 3 लिटर सॉइल दिलं की विषय मिटवून टाकलं. तिसऱ्या दिवशी साहेबाला फोन, साहेब खाल्ल्याकडे पासून आपलं घर भरायचं परत मध्ये अजून प्रॉब्लेम आला ती दवायला लागलं. 72 आपण दाखवलं दुसरं दाखवलं की आपला विषय. 2 ऍप्लिकेशन आपण समोर धावा, तुम्ही माझ्या हाताने तुम्ही धावा. तर आता जे तुमच्या विश्वास टाकला यांनी आणि जे काही केलं हाच विश्वास आपल्या बाकीच्या शेतकऱ्यांना पाहिजे. तुमचं नाव नंबर सांगतो. माझं नाव समाधान सौदागर बेडगे. माझा मोबाईल नंबर 77-67-85-77-94. आणि म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील कुठला जरी शेतकरी असला, त्याचा जरी फोन आला, किती जरी कामात असलो, तरी त्यांना मी योग्य ते मार्गदर्शन देतो. अजून एक वैशिष्ट्य आहे की मी येऊन गेल्यानंतर कमीत कमी 30 ते 40 जणांकडे चौकशी करतात ती, आणि त्यांचं उत्तर माझ्या विरोध असतं, तरी पण त्यांनी आपल्या विश्वास ठेवतात. कारण प्रोडक्ट मध्ये ताकद आणि सांगणाऱ्याचं मार्गदर्शन इतकं सुंदर मिळालं. 100% विरोध असतो. जुळून आलं. तर बघा द्राक्ष बागायतदार कोणाचं ऐकतो, कधी कधी ना याच ऐकू मग तिथं जे द्राक्ष बागवाले जे अजून बंगलं बांधलं नाही तेच कारण आहे. ज्याला बागात उत्पन्न काढायचं त्यांनी सरांशी संपर्क 99-100 टक्का करावा. आणि एलपीटीचे प्रोडक्ट सगळे वापरले 100%. समोर शेतकऱ्यांची काय मानसिकता काय आहे की शेतकऱ्याच्या मानसिकता मी खरं सांगतो. हे असं तुम्ही दिलेल्या शेतकऱ्याला कवाच मान्य. तुम्ही काळ्या करून द्या ते लिहून दिली
ती घेता नाही मिळलं तर पंढरपूर अकलूज पर्यंत जातो मी स्वतः फिरलो सुट्टी घेऊन मला तीच पाहिजे कोणी मार्गदर्शन नको. चालेल. ती इंजेक्शनच लागू पडत नाही. तेव्हा हे जास्त पैशाने इंजेक्शन दिलं की मग तिथे रिझल्ट ते करतात. काय त्याच्यात पाणी भरून देऊ द्या काय होतं जसं म्हणते का फुकट सल्ला चालत नाही. नाही होत आलं फुकट सल्ला चालत नाही. पण एसबीटीचा सल्ला आहे की तुम्हाला शेतकरी मित्रांनो फुकटच राहणार आहे आणि तो एकाच राहणार आहे 100% रिझल्टेबल. धन्यवाद. धन्यवाद. असेच तुमची कृपा राहू दे. तर ही कृपा आमची नसून ही कृपा एसबीटीची आहे आणि एसबीटीच्या दृष्टीनं तुम्ही म्हणजे शेतकरी जेवढा आनंदी तेवढी एसबीटी आनंद